नमस्कार, मी अविनाश. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा बेगमपूरचे प्रसिद्ध शेतकरी बालाजी लोहकरे यांच्यासोबत आपला हा झेंडूचा व्हिडिओ त्या ठिकाणी होतोय. खरं तर तुम्हाला आठवत असेल, अगदी काही दिवसांपूर्वी किंवा एक फार तर महिन्याभराचा काळ झाला, त्या महिन्याभरापूर्वी आपण पुष्पा येलोच्या प्लॉटमध्ये येऊन त्या पुष्पा येलोच्या वाहनाच्या संदर्भानं अनेक शेतकऱ्यांशी बोललो होतो, नर्सरी बांधवांशी बोललो होतो. तशा बाईट्स आपण दिल्या होत्या आणि मग ही व्हरायटी आता एक पुढं महिन्याचा काळ गेलाय, तोडे बरेच झाल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करते, त्यामध्ये काय चेंजेस येतोय का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालाजींसाठी हा प्लॉट नवीन आहे. त्यांना घेऊन खरं तर मी सांगली जिल्ह्यातल्या तुंग या ठिकाणी आलोय आणि हा डेमो प्लॉट कंपनीने तो उभा केला होता. तो सध्या याची रोपांची सीडची डिलिव्हरी देखील त्या ठिकाणी सुरू झाली. आणि मग ही पुष्पा व्हरायटी नेमकी कशी आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, कॅरेक्टर काय, शेतकऱ्याला ती कशी वाटते, म्हणून खरं तर बालाजी आज आपण दोघं जण देखील इथं आलो आहोत. खरं तर आज मला एक शेतकऱ्याच्या नजरेतून मला लोकांना हे सांगायचं आहे की ही पुष्पा येलो कशी वाटते, ह्याचा उंची, वाढ, फुटवा कसा आहे, फुलकळ्यांची संख्या कशी आहे, फुल कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या झाडांच्या स्ट्रक्चरबद्दल खूप बोललो आम्ही. नर्सरी बांधव बोलले, व्यापारी बोलले, आम्ही कंपनीच्या माध्यमातून बोलत राहिलो. परंतु एक शेतकरी म्हणून तुमचा अनुभव या व्हरायटीबद्दलचा, कारण उद्या याचं सध्या डिलिव्हरी सुरू झाली आहे, याची रोपं उपलब्ध होत आहेत, शीड्स उपलब्ध होते बाजारामध्ये, पण हा वाण अजून एक महिना दीड महिन्यानंतर नवा वाण आहे, कसा परफॉर्मन्स करतो हे जाणून घ्यायचं म्हणून खरं तर आज तुम्हाला घेऊन खरं तर मी या प्लॉटवर आलोय. कसं वाटतं, ही पहिली प्रतिक्रिया काय या व्हरायटीला बघू? नक्कीच आवी आपण गेल्या वर्षभरामध्ये ज्यावेळेस झेंडूमध्ये काम करतोय तर आपल्याला देखील उत्सुकता होती. मी तुमचे काय व्हिडिओ बघत होतो आणि मग मलाही जाणून घ्यायचं होतं की बाबा कशा पद्धतीने नवीन व्हरायटी आता लॉन्च होते आणि काय त्याचे जे काय फीचर्स आहेत वेगवेगळे ते जाणून घ्यायचं मला पण होतं. खरं तर इथं आल्यानंतर मी बघतोय की खूप चांगला प्लॉट मला दिसतोय या ठिकाणी. याच्या झाडाची जर वैशिष्ट्ये आपण बघितली तर खूप म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये एप्रिलच्या महिन्यामध्ये जरी याची लागवड झाली असली तरी साधारण मी माहिती घेतली त्यावेळेस मला समजलं की 50 दिवसामध्ये याचं पहिला हार्वेस्टिंग झालेलं आहे. आणि फुलांचं जर आपण बघितलं तर फुल मोठं आहे, कळ्यांची जी स्ट्रोक आहे तो सुद्धा खूप मोठा जाणवतो इथं. इतर तुलनेत तर खूप फरक दिसतोय. आणि निश्चितच म्हणजे आज तुम्ही बघितलं तर मार्केटचे जर दर बघितले तर परिस्थिती अशी आहे की 2024चे उच्चांकी बाजार कालचे आपल्याला बघायला मिळाले. 140 रुपये फार मोठा दर झाला. आणि मग झेंडूमधलं जे मोठं उत्पादन आहे ते मिळवायचं असेल तर सगळ्या गोष्टी जाणून सुद्धा घेणं गरजेचं आहे. शेतकरी म्हणून तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली की या ठिकाणी हा जो डेमो प्लॉट आहे तो मला या ठिकाणी बघायला मिळतो. तर निश्चितपणानं बऱ्याच काही गोष्टी वेगळेपण याच्यामध्ये जाणवतंय. खूप सारं याची कॅनोपी असेल ती कुठंतरी थोडी स्ट्रॉंग जाणवते, बऱ्यापैकी स्ट्रॉंग म्हणजे इतर ह्याच्या मानानंतर खूप स्ट्रॉंग जाणवते. आणि फुटव्याचा जर आपण बघितलं तर एवढ्या अंतरावर आल्यानंतर सुद्धा म्हणजे आता हे छातीला लागण्या एवढी उंची याची झाली आहे. बरोबर. आणि याचा जर आपण कळ्यांची जर संख्या बघितली, फुटवा बघितला तर खूप असं सुंदर चित्र तरी मला दिसतंय. कधी एकदा या प्लॉटची लागवड करतोय असं सगळं झालंय. एका शेतकऱ्याला ह्याच्यापेक्षा दुसरं काय सुचत नसते. एक चांगली व्हरायटी आपल्या शेतामध्ये नेऊन आपण कधी लावू असं एक सध्या फिलिंग माझ्या मनामध्ये नक्की आहे. अगदी. आणि खरं तर ही लावायचं आहे, कारण तुम्हाला आठवत असेल की आपण ड्रीम येलोच्या संदर्भातला एक व्हिडिओ केला, त्यावेळेला बोलून ठेवलं होतं की आता की नवीन प्लॉटची तयारी सुरू आहे, तिथं आपण पुष्पा येलोच्या संदर्भात थोडंसं निवेदन घालतोय. खरं तर बालाजी ड्रीम येलोच्या संदर्भानं अनेक वेळा बोललो, प्राईम ऑरेंजच्या संदर्भात तुमच्याशी अनेक व्हिडिओ केले. ते तुम्हाला आठवत असेल की आपण इथंच येऊन R&D मध्ये एक व्हिडिओ बऱ्याच दिवसांपूर्वी खरं तर ऑरेंज फुलांमध्ये केला होता. आता मला तर ती कुठल्या व्हरायटीचा केला होता हे पण आठवत नाही, परंतु आपण सातत्यानं झेंडू पिकांच्या संदर्भानं 2-3 ठिकाणी जातोय. म्हणजे आपण मार्केटमधून बोलतोय, आपण शेतातून बोलतोय, आणि आपण R&D जिथं रिसर्च सेंटर होतं आणि जिथं डेमो प्लॉट उभा केले जातात कंपन्यांकडून तिथं येऊन बोलतोय. कारण का तर उद्या आपल्या शेतामध्ये ही नेऊन वाण लावत असताना ह्या व्हरायटी नेमक्या शेतकऱ्यांसाठी कशा काम करणार, कसा परफॉर्मन्स करणार आहे, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खरं तर तुम्ही हे सांगताना बोलला की ह्याचा फुलकळ्या वगैरे सगळ्या गोष्टी, पण मला अजून एक फार वेगळा फरक आणि तुम्ही म्हणलेली ती गोष्ट इथं जाणवते, ती म्हणजे ह्याच्या जर झाडाचं स्ट्रक्चर बघितलं बालाजी तर ते इतर म्हणजे आर्डोरशीरच्या देखील इतर वाणांपेक्षा, इतर कंपन्यांचं ठीकच आहे, परंतु आर्डोरच्या जे इतर वाण आहेत त्यांच्यापेक्षा देखील एक ह्याची हाईट थोडीशी मला तुलनेने जास्त दिसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाईट असण्यासोबत ह्याची काडी ही तशी दणकट आहे. म्हणजे खरं तर पावसा पाण्याच्या दिवसामध्ये जोराचा वाळा आल्यावर सुट्टी झाडं ही पडतात, म्हणजे मोडून पडतात. तिथं बांध बंदस्ती केलीच पाहिजे. म्हणजे असा याचा गैरसमज असा नको की ह्याची स्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि खूप दणकट आहे म्हणजे बांधायला नको, बांधलं पाहिजेच. परंतु बांधून देखील जे पिचकणं नावाचं प्रकरण होतं ते पिचकणं मला वाटतं इथं कुठेतरी कमी दिसतंय. कारण सांगलीचा
भाग आहे बरोबर. आणि आपल्यापेक्षा चांगला पाऊस पाऊस होतो इकडं जास्त. आणि त्यामुळं अशा ह्याच्यात देखील हा प्लॉट टिकून आहे. तर ते एकूण काळी स्ट्रक्चर बद्दल शेतकऱ्याला काय सांगतात, कारण तुम्हाला आता ही मालाधारी ही जनरल माहिती, हो, हो, शेतकरी हो. म्हणून तुमचं निरीक्षण काय तुमच्या डोळ्यानुसार? नाही, नक्कीच ज्यावेळेस आपल्याला हाईटचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे हाईट जवळ जास्त असते, त्यावेळेस निश्चितपणानं एक शंका मनामध्ये येणं साहजिक आहे, की बाबा मग आपले आहे ते जे वाहन आहेत पूर्वीचे, तर हम्म. त्या वाहनांचा प्रॉब्लेम असा आहे, की बऱ्यापैकी नुकसान होतं. म्हणजे वादळ वारा असेल किंवा मग जोराचा पाऊस जरी असला तरी पाणी साठतं, फुलामध्ये पाणी साठतं, त्याचं ओझं होतं. आणि मग या वजामुळे एखादा तोडायच्या आधीच पाऊस झाला तर निश्चितपणानं मग प्लॉटचं नुकसान होतं. ते सगळं खाली पडल्यानंतर त्याला तुडवत माल आपल्याला सगळी काढावी लागतात, असं सगळं. आणि पावसाळ्या हंगामात तर आपल्याला माहिती आहे, की खूप वाढ असते, म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप आवाक्याच्या बाहेर असतं वाढीचं प्रमाण. बरोबर. तर हे मला पण अशा पद्धतीचंच हे होतं, की बाबा एवढी वाढ जर ह्याची होत असेल तर निश्चितपणानं अडचण येऊ शकते का? तर ज्यावेळेस मी आता माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं असं आहे, की आपण इथं बघतोय आता, की त्यांनी मला दाखवलं, की स्टंप जे आहेत इतर स्टंप पण मी खालचे बघितले, बुडं पण बघितले आणि त्याला ताकद लावून मी हे करून बघितलंय. तर निश्चितपणाने एक दणकटपणा त्याच्यामध्ये निश्चितपणाने दिसतोय. आणि कुठेही फारसं असं काय मी जसं बांधलं होतं तसं तर इथं बांधलेलं नाही. म्हणजे मी तर याला पेट वायर वाढून प्रत्येक झाड बांधलेलं होतं, बरोबर. तर तशी सुद्धा बांधणी नाही. ही बांधणी ती फक्त बॉक्स बांधणी आहे. आणि या बॉक्स बांधणीवर जर बघितलं तर बरेच चिरलेली फटं दिसायला पाहिजे होती. हे सुतळीची बांधणी नाही, म्हणजे प्रत्येक झाड बरोबर. काय बांधलेलं नाही इथं. तरी परंतु कुठं पिचकलेली फाटे जे आहेत ते एकही मला फटा कुठं दिसला नाही. याच्यामुळे निश्चितपणानं बळकटपणा निश्चितपणानं जाणवतोय. थोडीशी ताकद ह्याच्यामध्ये निश्चितपणानं आहे, जी आपल्याला इतर ह्याच्यामध्ये पिचकण्याचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यातून आता नुकतंच चालू झालेलं झाड जर असं पिचकून फाटे मोडायला लागले तर मग त्याच्यावर आपल्या विल्डवर परिणाम होत असतो. तर तो इथं जाणवत नाही प्रकार. निश्चितपणानं म्हणजे थोडं एक्स्ट्रा दणकटपणा याच्यामध्ये मला जाणवतो. खरं तर तो मला जाणवला म्हणून तो विचारला. अजून एक गोष्ट याची जाणवते, तो आपण जर इतर वाहनांच्या कळ्या बघितल्या, अगदी आपण बऱ्याच वेळा मी क्लोज व्हिज्युअल घेतले, त्याचे क्लोज व्हिडिओ घेतले, तर याच्या कळीमध्ये एक वेगळ्या टाईपचा एक काटकपणा आहे, दणकटपणा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडीशी उंच वाटते आणि ताकदवान वाटते कळी. ते तसंच काय तुमचं निरीक्षण तशा पद्धतीचं काय आहे का? आणि या कळीमधनं पुढे जात असताना फूल, जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी कॉम्पॅक्ट साईज बद्दल बोललो, पावसाळ्यामध्ये पाकळ्या दणकट असणं, लबरगत असणं असं बोललो. बऱ्याच नर्सरी बांधवांनी, व्यापाऱ्यांनी हा पावसामध्ये प्लॉट भिजला होता. म्हणजे तुम्हाला आठवण करून देतो, की इथं ज्यावेळेला प्रत्यक्षात पीक पाहणी सोहळ्याचा कार्यक्रम झाला त्यावेळेला प्रचंड 3 दिवस सलग पाऊस होता आणि त्या पावसामध्ये लोक येऊन खरं तर प्रत्यक्षात त्या प्लॉटची पाहणी करत होते. त्या पाणी पडून देखील फुलानं मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं त्याची ताकद सोडलेली नव्हती किंवा त्याचं देखणं पण सोडलं नव्हतं. तर ते कळीपासून फुलापर्यंत कसं निरीक्षण आहे तुमचं इथं? नाही, मुद्दा असा आहे, की हे जे फुल आहे ह्याच्यामध्ये जर समजा पाणी राहत असेल तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये बुरशी येत असते आणि मग त्याच्यामध्ये बुरशा बारक्या बारक्या प्रमाणात आत फुलं होऊन खराब होतं. तर निश्चितपणाने मी पहिल्यांदा ते बघितलं, चेक केलं, की बाबा पाऊस पडलेला आहे हे तर आपल्याला माहिती आहे. मग इथं नुकसान काय दिसतंय का, फुलामध्ये इन्फेक्शन काय दिसतंय का? तर अजिबात इन्फेक्शन तर मला कुठल्याही एकाही सिंगल फुलामध्ये कुठं दिसलेलं नाही. आता आपण जर बघितलं, की हे फुल तसं तर आपण या फुलापेक्षा साईज छोटी असली तरी पण हार्वेस्टिंग करत असतो. हे खूप पूर्ण परिपक्व झालेलं फुल आहे. खूप चांगलं वजन आहे याचं आणि तरी सुद्धा याचा जो गण आहे तो अजून उमलायचा बाकी आहे. एक माझं परफेक्शन असं आहे, की बघतोय मी तर असं जर फुलाच्या साईज असतील आणि जर संख्या एवढी असेल तर निश्चितपणानं उत्पादन देखील खूप चांगलं असणार आहे. आता मी ज्यावेळेस ह्याची चौकशी केली त्यावेळेस अजून तरी आता ह्या R&Dच्या लेवलला यांच्या सगळ्या टेस्ट होऊन आता ही व्हरायटी बाहेर पडते. हा मला वाटतं शेतकऱ्याकडे अजून याचा डेमो प्लॉट अजून किंवा किती इल्ड टनाचं निघलंय. तर हे आता निश्चितपणानं 1-2 टनाचा तरी यील्ड जास्त निघावं किंवा आपण एकरी तर आता आपण कालच्या प्लॉटचा 12,000 रोपं लावून एकरामध्ये आपण 1 टनाचं तर हार्वेस्टिंग सातत्यानं करत होतो. निश्चितपणानं याचं एक 200-250 किलो तरी जे उत्पादन आहे प्रतितोडा हे मला वाढेल असं वाटते. कारण एवढं फुल आणि त्यातून शिल्लक असणारा हा जो हे दिसतोय तर निश्चितपणाने या फुलाचं जे आकार आहे आणि जे वजन आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे. त्यामुळे उत्पादन सुद्धा नक्कीच थोडंसं वाढीव शेतकऱ्याला भेटेल असं मला तरी वाटतं. आपण जर ह्याचं बोलायचं म्हणलं, की पाऊस पडल्यानंतर जो आपल्याला आपल्याला जो दांडी करपा येतो, मुळात ह्युमिडिटी तर वाढलेली आहे, आता सुद्धा घाम निघतो अशी सगळी परिस्थिती आहे, तरी सुद्धा कुठं म्हणजे आपल्याला दांडी करपा पण दिसत नाही. ह्या वातावरणाच्या हिशोबानं बघितलं तर खूप एकदमच जोरात कंडिशन प्लॉटची दिसते. निश्चितपणानं अजून याच्यावर याचं यील्ड असेल किंवा याच्या सगळ्या गोष्टी असतील ते आता प्रत्यक्षात आपल्याला प्लॉट केल्यानंतर अजून याचे बारकावे आपल्याला निश्चितपणानं जाणून घेता येतील.
अगदी. आणि खरं तर ते आम्हाला लोभ आहे की त्या संदर्भानं निवेदन मला सगळं लोकांना त्या माध्यमातून सांगायचं आहे. रोपांपासून फुलांवर आपण आलो, परंतु तुम्ही आता बोलता बोलता सहज करप्याचा विषय सांगितला. ह्या दिवसामध्ये खरं तर यांना टेम्परेचर पण सोसले आणि पाऊस पण सोसला, हे दोन परिस्थिती त्यांना बघितली आणि ह्युमिडिटी ज्यादा असलेल्या काळामध्ये देखील हे रोप टिकून आहे. ह्या सगळ्या काळातही कुठं पिळ्याचा करपा, कांडी करपा किंवा फुलांवर करपा किंवा ही कुठली गोष्ट दिसत नाही इथं. तर तसं निरीक्षण काय आहे का, काय कारण दिसतंय तुम्हाला इथं त्यामध्ये? नाही, निश्चितपणानं आता खरं तर मला पण काही गोष्टी ज्यावेळेस अशा वाटल्या की बाबा खाली पण कुठं पानांना आपला ब्लाईट दिसत नाही आहे. मग ह्याचं कारण बघत असताना जेवढं नियोजन आपण चांगलं ठेवू, म्हणजे आता इथं एक लक्षात आलं की कंपनीचं ठीक आहे, पण आपण शेतकऱ्यांना ज्यावेळेस एखाद्या प्लॉटचं नियोजन करत असतो, खरं तर मल्चिंग किती गरजेचं आहे याच्यामध्ये हे पण मला इथं आल्यावर लक्षात यायला लागलंय की बाबा पूर्ण मल्चिंगवर सेटअप आपण काय करतो. साधारण आपला बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं की माझा बऱ्याच वेळा कल हा बिगर मल्चिंगचा झेंडू लावण्यावर असतो. उष्ट्या बेडवर हां, मुळात मातीचं ॲप्लिकेशन असेल, सॉईल ॲप्लिकेशन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. परंतु जर पावसाळ्या हंगामामध्ये जर अशा पद्धतीचं नियोजन केलं तर नक्कीच आता एवढ्या पावसामध्ये जर हा प्लॉट खालून थोडा देखील खराब, आता तुम्ही काय विजेलसुद्धा तुम्ही घेऊन हे करू शकता की खूप चांगली सुंदर कंडिशन खालच्या बुडापासून आता दिसते. निश्चितपणानं चांगलं नियोजन ठेवलं तर खूप चांगलं प्लॉट सक्सेस होतात. हे सुद्धा एक निदर्शन मला इथं आल्यानंतर आलं आहे. निश्चितपणानं मी येणाऱ्या काळामध्ये जो मी प्लॉट करेन खरं तर झेंडूचा, तर निश्चितपणानं याच्यामुळं 2-3 तोडं आणि यील्ड हे नक्की माझं सुद्धा वाढू शकतं, हे मला इथं आल्यानंतर लक्षात आलं आहे. जेवढं नियोजन करेल तेवढं कमी आहे अशी परिस्थिती आहे आणि ते शिकायला मिळतं म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातून. तर निश्चितपणानं आपण ड्रीम तर खूप चांगलं, म्हणजे आपला मार्गशीर्ष महिन्यासाठी प्लॉट होता तो 110 पर्यंत गेला. कालचं सुद्धा प्लॉटचं आपलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपण घेतलंय आणि आता थोडंसं ड्रीमपेक्षा सुद्धा हा प्लॉट निश्चितपणानं कसा हे करतोय हे देखील बघणं खरं तर मला सुद्धा उत्सुकतेचं असेल. नक्कीच खूप चांगला अनुभव ह्याच्यातून येतोय किंवा चांगली व्हरायटी निश्चितपणानं आपल्याला ऑर्डर्स सीड्सच्या माध्यमातून मिळते, याचं नक्कीच समाधान आहे. अगदी. आणि खरं तर याचं शेवटी नियोजन काय असणार आहे या संदर्भानं पुढे आम्ही बोलत राहणार आहे. बालाजीच्या शेतात ज्यावेळेला याची लागवड होईल त्यावेळेला बोलून, ह्याच्यानंतर आधीपूर्वी देखील मी बऱ्याच वेळा झेंडू लागवडीचं A to Z नियोजन सांगितलं, म्हणजे लागवडी किती अंतरावर करावी, काय काळजी घ्यावी, झाडाचं शेंड मारणं नावाचं प्रकरण काय असतं ते कसं मारलं पाहिजे किंवा त्याची वाढ कशी थांबवली पाहिजे, फुलकळीची संख्या कशी येते, त्यासाठी व्हरायटीची निवड किती महत्त्वाची आहे, फुलाचं कॉम्पॅक्ट किती महत्त्वाचं आहे, झाडाचं स्ट्रक्चर किती चांगलं असणं महत्त्वाचं आहे, झाड दणकट असणं किती ह्या बऱ्याच गोष्टींच्या संदर्भाने याच्या अगोदर देखील बालाजींसोबत बोलून झाले, त्या संदर्भातले व्हिडिओ उपलब्ध आहेत. परंतु हा पुष्पाचा व्हिडिओ मात्र आम्ही आवर्जून खरं तर इथे येऊन केला आहे, कारण ही नवीन वाण आहे आणि नवीन वाण मार्केटमध्ये देत असताना किंवा बाजारामध्ये जात असताना एक शेतकरी म्हणून आणि माझं देखील एक माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून थोडंसं शेतकऱ्यांना काही गोष्टी दाखवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून खरं तर इथं येऊन महिन्यापूर्वी बरेच व्हिडिओ या प्लॉटमध्ये केले, तरी देखील आता महिन्यानंतर एकदा येऊन बालाजीच्या सोबत इथं उभारून, मध्ये बराच पाऊस झाला आहे, वारं झाले, त्यानंतर हा प्लॉट कसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं स्ट्रक्चर, बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत हे मला खरं तर त्या निमित्तानं जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून खरं तर आपण बालाजीसोबत आलो आणि बालाजी खरं तर वेळ दिला आणि अशा पद्धतीच्या थोड्याशा चर्चा झाल्या, त्याबद्दल विशेषतः तुमचे आभार आहे. आणि बाकीच्या डिटेल आपल्या महाराष्ट्र माझावर जाऊन आवर्जून व्हिडिओ बघा, ते तुम्हाला निश्चितपणाने भेटतील. धन्यवाद.